ही कथा केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने बनवली आहे. ही पूर्णपणे काल्पनिक कथा आहे. माझं नाव सरिता आहे. मी 34 वर्षाची आहे. लग्न झालं आहे 8 वर्षांपूर्वी. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा आकाश 8 वर्षाचा आणि धाकटी आरोही 6 वर्षांची. आमचं आयुष्य सामान्य आहे. राहुल माझा नवरा बँकेत मॅनेजर आहे. सकाळी 7ला निघून जातो. रात्री 9-10च्या दरम्यान घरी येतो. थकलेला, चिडलेला, बोलायला फारसा वेळ नसतो. काय आहे जेवायला एवढंच. मी हसून जेवण वाढते. मुलांना अभ्यास घेते. घर सांभाळते. पण आतून आतून एक रिकामी जागा भरून राहिली आहे. कधीकधी रात्री अंथरुणावर पडले की विचार येतात. सविता, तुझं आयुष्य एवढंच राहणार आहे का? फक्त जबाबदारी, स्वयंपाक, मुलं आणि झोप. मग मी स्वतःला समजावते. असं काय विचार करतेस? तू आई आहेस, बायको आहेस. समाधान मान. पण मन ऐकत नाही. आमच्या सोसायटीत 3 महिन्यापूर्वी नवीन फ्लॅटमध्ये फॅमिली आली. त्यांचा मुलगा आर्यन वय सुमारे 26-27 वर्षाचा असेल. उंच, देखणा, फिट. तो इंजिनिअरिंगच्या लास्ट इयर करतोय आणि साईडला फिनान्स वेब डेव्हलपमेंटचं काम करतो. पहिल्यांदा मी त्याला पाहिलं तेव्हा तो जिममधून परत येत होता. काळा टी शर्ट, घामाने भिजलेला, केस ओले. तो हसत हसत कोणाशी फोनवर बोलत होता. माझे डोळे थांबले. मी स्वतःला लगेच सांगितलं, सविता, काय बघतेस? तू तुझ्यापेक्षा 7-8 वर्षांनी लहान आहे. तुझं लग्न झालेलं आहे. पण तरीही मनात एक हलकीशी लहर उठली. त्यानंतर रोज छोट्या भेटी होऊ लागल्या. सकाळी वॉकला जाताना तो धावताना दिसायचा. संध्याकाळी बाल्कनीत उभा राहून फोन करायचा. एकदा लिफ्टमध्ये आम्ही दोघे एकटे अडकलो. मी किराणा सामानाची 2 मोठी पिशवी घेऊन उभी होते. हात दुखत होते. मॅडम, मी मदत करू का? त्याने हसत विचारलं. त्याचा आवाज खोल आणि मऊ होता. नको रे बाबा, तू तर जिममधून आलास, थकला असशील. मी म्हणाले, अरे नाही नाही, थकलो नाही. द्या ना. त्याने हात पुढे केला. मी पिशवी दिली. लिफ्टवर जात असताना तो म्हणाला, तुम्ही रोज सकाळी वॉकला जाता ना? मीही जातो, पण वेगळ्या वेळेला. हो, मुलांना शाळेत सोडून जाते. मी उत्तर दिलं. तो हसला. तुम्ही खूप एनर्जेटिक दिसता. मी तर कधीकधी थकलो की बसून राहतो. लिफ्ट थांबली. तो पिशव्या आतपर्यंत घेऊन आला. दारात ठेवताना म्हणाला, काही लागलं तर सांगा, मी वरच असतो. आणि तो गेला. घरी आल्यावर मी आरशासमोर उभी राहिले. केस नीट करताना स्वतःशी बोलले, सविता, एवढ्या छोट्या गोष्टीत काय झालं? फक्त मदत केली त्याने. पण मनात त्याचा हसरा चेहरा, ते डोळे वारंवार येत होते. त्या रात्री राहुलला सांगितलं, आज नवीन फॅमिलीचा मुलगा भेटला. खूप चांगला वाटला. राहुल फक्त हं म्हणला आणि मोबाईल पाहत राहिला. पुढचे काही दिवस आमच्या भेटी वाढल्या. सकाळी वॉकला जाताना तो मला हाय म्हणायचा. मी हसून उत्तर द्यायचे. एकदा पाऊस पडत होता. मी भिजत घरी येत होते. तो अचानक मोटरसायकल घेऊन आला. सविता दी, चढा. मी सोडतो. अरे नाही, तुला कुठे जायचं आहे? कुठे नाही, फक्त तुम्हाला भिजत येऊ द्यायचं नाही. मी मागे बसले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्या क्षणी एक वेगळी उबदार जाणीव झाली. घरी सोडताना तो म्हणाला, दी, पुढच्या वेळी पाऊस आला तर मला कॉल करा, मी येईन. त्यानंतर आमचे संवाद व्हॉट्सअपवर सुरू झाले. सुरुवातीला फक्त गुड मॉर्निंग, गुड नाईट, मग हळूहळू जास्त. मी त्याला विचारायचे अभ्यासाबद्दल, त्याच्या स्वप्नांबद्दल. तो मला ऐकायचा. दी, तुम्ही एवढ्या सगळ्या जबाबदारी सांभाळता, कधीकधी थकत नाही? थकते रे आर्यन, पण काय करणार, चालवावं लागतं. तो म्हणायचा, तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात. मला आवडतं हे तुमचं. एक संध्याकाळ मी बाल्कनीत उभे होते. तो खाली बागेमध्ये फिरत होता. वर पाहून हात हलवला. मीही हसले आणि तोही म्हणाला, दी, आज चहा घेऊया का? मी हसून होकार दिला. तो आला. चहा घेत बसलो. आर्यन, तुला एखादी गर्लफ्रेंड आहे का? मी हळूच विचारलं. तो हसला. नाही दी, अजून भेटली नाही, किंवा भेटली तरी ओळखली नाही. त्याचे डोळे माझ्याकडे टक लावून पाहत होते. मी नजर चुकवली. मनात एक अस्वस्थता पसरली. रात्री अंथरुणावर पडल्यावर मी विचार करत होते, सविता, हे काय चाललंय? तो लहान आहे. तू विवाहित आहेस. मुलांची आई आहेस. हे फक्त मैत्री आहे, जास्त काही नाही. पण तरीही त्याची आठवण येत होती. त्याचा आवाज, त्याचा स्पर्श. जेव्हा त्याने पिशव्या घेतल्या, तेव्हा मोटरसायकलवर बसवले, सगळं मनात फिरायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा भेटला. दी, तुम्ही आज थोड्या उदास दिसता. काही नाही रे, नेहमीप्रमाणे. नाही, सांगा ना, मी ऐकतो. मी थोडं सांगितलं. घरची जबाबदारी, राहुलचा व्यस्त दिनक्रम, एकटेपणा. तो शांतपणे ऐकत होता. मग म्हणाला, दी, तुम्ही एकट्या नाही, मी आहे ना. कधी बोलायचं असेल तर सांगा. त्या क्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं. वर्षानुवर्षांनी कुणीतरी माझ्या मनाची काळजी घेत होतं. मी हसले आणि म्हणाले, तू खूप चांगला आहेस आर्यन. तो हसला. तुम्ही तर आणखी चांगले आहात. त्या दिवसापासून मी बदलले. छोट्या गोष्टीत आनंद वाटू लागला. त्याची वाट पाहू लागले. मनात एक हळूवार आकर्षण निर्माण होत होतं. भीतीही होती, हे पुढे कुठे जाईल, पण ती ओढ रोखता येत नव्हती.
त्या दिवसानंतर आर्यनशी बोलणं हळूहळू रोजचं झालं. सकाळी वॉकला जाताना तो मला भेटायचा. कधीकधी आम्ही एकत्रच फिरायचो. तो मला आपल्या कॉलेजच्या गोष्टी सांगायचा. मी त्याला घरच्या छोट्या समस्या सांगायची. राहुलला हे सगळं सांगायची गरज वाटत नव्हती, कारण तो नेहमी व्यस्त असायचा. एक सकाळ मी उठले तेव्हा डोकं फार दुखत होतं. तापही आला होता. मुलांना शाळेत सोडलं आणि घरी येऊन बेडवर पडले. राहुल ऑफिसला गेला होता. घरात एकटंच. दुपारी आर्यनचा मेसेज आला. दी, आज वॉकला दिसला नाही. काय झालं? मी लिहिलं. थोडा आजारी आहे रे. अर्ध्या तासात तो दारावर आला. हातात फ्रूट ज्यूसची बाटली आणि काही औषधं. दी, दार उघडलं नाही तर मी काळजी करतो. आत येऊ? त्याने हळूच विचारलं. ए रे, मी कुमकुवत आवाजात म्हणाले. तो आत आला. मला पाणी दिलं, औषध दिलं. कपाळावर हात ठेवून पाहिलं. त्याचा हात थंड आणि मऊ होते. तुम्ही खूप गरम आहात. डॉक्टरांना दाखवूया का? नको, औषध घेतलं की बरं वाटेल. तो स्वयंपाकघरात गेला. मीठ लिंबू पाणी करून आणलं. मग माझ्या शेजारी बसला आणि हळू आवाजात बोलू लागला. दी, तुम्ही सगळ्यांची काळजी घेता, पण तुमची काळजी कोण घेतं? माझ्या डोळ्यात पाणी आलं. वर्षानुवर्ष कुणीतरी एवढं प्रेमाने विचारलं नव्हतं. मी काही बोलले नाही, फक्त त्याच्या हाताकडे पाहत राहिले. त्याने माझा हात हातात घेतला आणि हळूहळू बोटं फिरवली. त्या स्पर्शात एक वेगळी उबदार जाणीव होती. मी हात काढून घेतला नाही. आर्यन, तू एवढं सगळं का करतोस? मी हळू विचारलं. तो हसला. कारण तुम्ही विशेष आहात सविता दी. तुमच्याशी बोलल्यावर मला बरं वाटतं. त्या दिवसापासून तो रोज येऊ लागला. अभ्यास करताना कधीकधी मला मदत करायचा. घरातील छोटी छोटी कामं उचलू घ्यायचा. आमचे व्हॉट्सअप चॅट रात्री उशिरापर्यंत चालायचे. एके रात्री मी त्याला विचारलं, आर्यन, तुला खरंच एखादी मुलगी आवडते का? तो थोडा वेळ शांत राहिला. मग टाईप केलं, आवडते, पण ती माझ्यापेक्षा मोठी आहे. खूप समजूतदार, सुंदर आणि जबाबदारी सांभाळणारी. पण ती दुसऱ्याची आहे. माझं हृदय जोरात धडधडलं. मी काही उत्तर दिलं नाही. फक्त गुड नाईट लिहिलं आणि फोन ठेवला. पण झोप लागेना. मनात विचारांचं वादळ होतं. सविता हे तुझ्याबद्दल बोलतोय का? नाही. असं कसं होईल? तो लहान आहे. तू 34 वर्षाची आहे. पुढचे काही दिवस आम्ही एकमेकांना टाळत होतो. पण एक संध्याकाळ पाऊस जोरात पडत होता. मी बाल्कनीत उभी होते. तो खाली उभा राहून वर पाहत होता. अचानक तो वर आला. दी, भिजू नका, आत या. तूही आत ये. आम्ही दोघे बाल्कनीतच उभे राहिलो. पाऊस आम्हाला भिजवत होता. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी थरथरले. सविता दी, मला तुमच्याशिवाय काही सुचत नाही, तो हळू म्हणाला. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याचे डोळे भावनांनी भरलेले होते. मी काही बोललो नाही, फक्त त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. त्याने मला हळूवार मिठी मारली. पहिली खरी मिठी. त्याचे हात माझ्या पाठीवर होते. माझे हात त्याच्या कमरेभोवती. पावसाची थंडगार शिंपणे आणि त्याच्या शरीराची ऊब, सगळं मिळून एक अवर्णनीय भावना निर्माण झाली. आर्यन, हे बरोबर नाही. मी डोळे मिटून म्हणाले. माहीत आहे दी, पण जे हृदयात आहे ते कसं थांबवू? त्यानंतर राहुलला दिल्लीला 10 दिवसांसाठी जावं लागलं. मुलांना मी आजीकडे पाठवलं. घर एकदम शांत झालं. आर्यन रोज संध्याकाळी यायचा. आम्ही चहा घेत बसायचो, गप्पा मारायचो. तो मला आपल्या भविष्याबद्दल सांगायचा. मी त्याला माझ्या स्वप्नांबद्दल सांगायचे. एका रात्री आम्ही सोफ्यावर बसलो होतो. लाईट्स मंद होती. त्याने माझा हात हातात घेतला आणि बोटं एकमेकांमध्ये गुंफली. सविता, तुम्ही हसलात की मला सगळं जग हसल्यासारखं वाटतं. मी हसलो. तेव्हा माझ्या गालावर हळू हात फिरवला. मी त्याला थांबवलं नाही. मनात भीती होती, पण हृदय आनंदाने भरलं होतं. आम्ही एकमेकांकडे टक लावून पाहत होतो. त्याचे डोळे प्रेमाने भरलेले. मी पहिल्यांदा जाणवलं की फक्त आई किंवा बायको नाही आहे, तर मी एक स्त्री आहे, जिच्या मनात भावना आहेत, इच्छा आहेत. तो मला सविता म्हणायचा. दी नाही. त्या नावात एक वेगळीच जवळीक होती. आम्ही हातात हात घालून बसायचो. कधीकधी खांद्यावर डोकं ठेवायचो. शारीरिक संबंधापलीकडे जाणारी भावनिक ओढ होती. तो मला आदराने वागवायचा, प्रेमाने स्पर्श करायचा. मी त्याला माझा एकटेपणा, राहुलशी आलेला दुरावा सांगायचे. तो ऐकायचा आणि मला बळ द्यायचा. तू मला परत जिवंत केलंस आर्यन, मी एकदा म्हणाले. आणि तुम्ही मला प्रेम काय असतं ते शिकवलंत, तो उत्तरला. मनात अजूनही संघर्ष चालू होता. हे कुठे जाईल? समाज, कुटुंब, मुलं. पण प्रत्येक भेटीत ते सगळं मागे पाडायचं. फक्त तो आणि मी, आमचं प्रेम, आमची ओढ. राहुल दिल्लीला परत येण्यापूर्वी हे 10 दिवस माझ्या आयुष्यातले सर्वात वेगळे दिवस होते. घर शांत होतं. मुलं आजीकडे होती. आर्यन रोज संध्याकाळी यायचा. कधी चहा घ्यायचा, कधी फ्रूट सलाद घेऊन यायचा. आम्ही दोघे सोफ्यावर बसून तासनतास बोलायचो. एक संध्याकाळ आम्ही बाल्कनीत उभे होतो. हलका वारा वाहत होता. त्याने माझ्या हातात हात घातला आणि सगळे बोटं मिळवली. सविता, तुझ्या हाताला धरलं की मला सगळं काही बरोबर वाटतं, तो हळू आवाजात म्हणाला. मी त्याच्याकडे पाहिले. त्याचे डोळे प्रेमाने भरलेले होते. माझ्या मनात हजार विचार येत होते. सविता, हे थांबव. तू वेळीत आहेस.
पण मी हात काढून घेतला नाही. उलट त्याच्या खांद्यावर डोकं टेकवले. त्याने मला हळूवार मिठी मारली. त्याच्या छातीवर कान ठेवल्यावर त्याचं हृदय धडधडत असल्यासारखं स्पष्ट ऐकू येत होतं. आर्यन, मी तुझ्यापेक्षा किती मोठी आहे? हे सगळं कुठे नेऊन ठेवणार आहेस? मी डोळे मिटून विचारलं. मला कुठे न्यायचं नाही सविता. फक्त तुझ्याजवळ असायचं आहे. तुझ्या हसण्यामध्ये राहायचं आहे. तो माझ्या केसात हात फिरवत म्हणाला. त्या क्षणी त्याने माझ्या कपाळावर हळू किस केलं. पहिले किस माझं शरीर थरथरलं. वर्षानुवर्षाने कुणीतरी मला एवढ्या प्रेमाने स्पर्श केला होता. मी काही बोलले नाही. फक्त त्याच्या छातीवर अधिक घट्ट बिलगले. पुढचे दिवस आणखी जवळीक वाढवणारे होते. तो यायचा तेव्हा आम्ही एकमेकांच्या जवळ बसायचो. तो मला आपल्या स्वप्नांबद्दल सांगायचा. मुंबईला जॉब, स्वतःची कंपनी काढायची. मी त्याला माझ्या जुन्या आठवणी सांगायची. कधीकधी तो माझ्या हातावर हात ठेवून बसायचा. कधी खांद्याभोवती हात घालून. एक रात्र लाईट बंद करून आम्ही सोफ्यावर बसलो होतो. टीव्हीवर गाणं चालू होतं. त्याने मला जवळ ओढलं. आमचे चेहरे एकमेकांच्या खूप जवळ होते. त्याचे श्वास माझ्या गालावर पडत होते. सविता, मला परवानगी आहे का? त्याने हळू आवाजात विचारलं. मी काही बोलले नाही. फक्त डोळे मिटले. त्याने माझ्या ओठांवर हळूवार किस केलं. ते केस इतकं मऊ, इतकं प्रेमळ होतं की मला रडू आलं. मी त्याला मिठी मारली आणि पहिल्यांदा पूर्णपणे स्वतःला त्याच्यावर सोडून दिलं. आमचे किस दीर्घ आणि भावनिक होते. घाई नव्हती. फक्त एकमेकांमध्ये हरवण्याची ओढ होती. किस संपल्यावर तो माझ्या कानात कुजबुजला. तू मला पूर्ण करतेस सविता. तुझ्या प्रेमात मी हरवतो. मी त्याच्या गालावर हात फिरवत म्हणाले. आर्यन, तू मला परत स्त्री बनवलंस. मी विसरले होते की मला कुणीतरी एवढं हवं असू शकतं. आम्ही त्या रात्री खूप वेळ एकमेकांना मिठी मारून बसलो. त्याचे हात माझ्या पाठीवर हळूवार फिरत होते. मी त्याच्या केसात हात फिरवत होते. शारीरिक आकर्षण होतं, पण त्यापेक्षा जास्त भावनिक जवळीक होती. तो मला कधी घाई करायचा नाही. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक किस प्रेमाने भरलेला होता. दुसऱ्या दिवशी आम्ही एकत्र स्वयंपाक केला. तो माझ्या मागे उभे राहून मला मदत करायचा. कधीकधी माझ्या कमरेभोवती हात घालून मला जवळ ओढायचा आणि मानेवर किस करायचा. मी हसत हसत त्याला दूर करायचे, पण मनामध्ये आनंद भरून यायचा. आर्यन, राहुल परत आला की हे सगळं थांबायला हवं, मी एकदा म्हणाले. तो गंभीर झाला. माहीत आहे, पण माझं मन थांबणार नाही सविता. तू माझ्या हृदयात राहशील. माझ्या मनात संघर्ष चालू होता. एक बाजू म्हणायची हे चुकीचं आहे, तू आई आहेस, बायको आहेस. दुसरी बाजू म्हणायची इतक्या वर्षाने तुला खरं प्रेम मिळालंय, ते का सोडशील? मी आर्यनकडे पाहिले की सगळे प्रश्न मागे पडायचे. त्याच्या डोळ्यात प्रेम, त्याचे स्पर्श, त्याचीच काळजी, ते सगळं मला जिवंत ठेवत होतं. राहुल येण्याच्या एक दिवस आधी आम्ही शेवटच्या संध्याकाळी एकत्र घालवली. आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारून बसलो होतो. तो माझ्या केसात नाक खुपसून माझी सुगंध घेत होता. सविता, मी तुला कधी विसरणार नाही. तू माझी पहिली खरी प्रेमिका आहेस, तो भावनिक आवाजात म्हणाला. माझे डोळे भरले. आर्यन, तुम्हाला दिलेली ही आठवण आणि प्रेम मी आयुष्यभर जपून ठेवेन. आम्ही एकमेकांना अनेकदा किस केलं. हळूवार, प्रेमळ, भावनिक. शेवटी तो गेला तेव्हा मला रडू कोसळलं. पण रडताना देखील मनात एक गोड आठवण होती. राहुल परत आला. आयुष्य पूर्वीसारखं दिसायला लागलं, पण मी आतून बदलले होते. आर्यनने मला दिलेल्या भावनिक ओढीमुळे मी पुन्हा स्वतःला प्रेम करायला शिकले होते. राहुल दिल्लीहून परत आला. घर पुन्हा पूर्वीसारखं दिसायला लागलं. सकाळी मुलांना शाळेत सोडणं, स्वयंपाक, राहुलच्या ऑफिसच्या गोष्टी, रात्री टीव्ही, सगळं चालू झालं. पण मी आतून पूर्णपणे बदलले होते. आर्यनने मला दिलेल्या प्रेमाने आणि भावनिक ओढीने मी स्वतःला पुन्हा शोधून काढलं होतं. आर्यनशी भेटी आता खूप कमी आणि सावधपणे होऊ लागल्या. कधी लिफ्टमध्ये, कधी बाल्कनीमध्ये, नजरानजर, कधी व्हॉट्सअपवर. रात्री राहुल झोपला की मी त्याला मेसेज करायचे. आर्यन, आज तू कसा आहेस? तुझ्या आठवणीत सविता. तुझ्याशिवाय सगळं रिकामं वाटतं. एका रात्री राहुल झोपलेला असताना मी त्याला फोन केला. अरे, हे सगळं कधीपर्यंत चालणार? माझा आवाज कापत होता. जितकं तू हवं तितकं. मी तुला सोडणार नाही. तू माझ्या हृदयात राहशील, तो शांतपणे म्हणाला. कधी कधी संधी मिळाली की आम्ही भेटायचो. छोट्या भेटी. तो यायचा, मला हळूवार मिठी मारायचा, कपाळावर किस करायचा आणि म्हणायचा, तू माझी ताकद आहेस सविता. मी त्याला घट्ट धरून राहायचे. त्या क्षणात सगळे नियम, भीती, जबाबदारी मागे पडायची. फक्त आम्ही दोघे आणि आमचं प्रेम. काही महिन्यांनी आर्यनला मुंबईला चांगल्या जॉबची ऑफर आली. तो जाणार होता. जेव्हा त्याने सांगितलं तेव्हा माझं हृदय तुटलं. सविता, मी जाणार आहे, पण तुझं मन सोबत घेऊन. निरोपाच्या आधी शेवटची भेट आम्ही खूप काळजीपूर्वक ठरवली. राहुल ऑफिसला गेला होता. मुलं शाळेत. आर्यन आला. आम्ही घरात एकटे होतो. तो आत आल्यावर मी त्याला घट्ट मिठी मारली. माझे डोळे भरले होते. आर्यन, तू खरंच जाणार आहेस? तो हो सविता, पण मी तुला सोडत नाही. दूर असलो तरी तुझ्याशी बोलणार, तुझी काळजी घेणार. आम्ही सोफ्यावर बसलो. त्याने मला जवळ ओढलं. आम्ही एकमेकांना अनेकदा किस केलं.
हळूवार प्रेमाने भावनांनी भरलेलं. त्याचे हात माझ्या पाठीवर फिरत होते. मी त्याच्या केसात हात फिरवत होतो. तू मला परत जिवंत केलंस आर्यन. मी विसरले होते की प्रेम काय असतं. मी रडत रडत म्हणाले. आणि तू मला खरं प्रेम काय असतं ते शिकवलंस सविता. तू माझी पहिली आणि खरी प्रेमिका आहेस. तो माझ्या डोळ्यात पाहत म्हणाला. आम्ही त्या दिवशी खूप आठवणींना उजाळा दिला. पहिली लिफ्टमधली भेट, पावसाळ्यातली मिठी, बाल्कनीतली किस, एकमेकांना सांगितलेल्या गोष्टी, सगळं तो माझ्या हातात हात घालून बसला होता. सविता, मी तुला कधीही त्रास देणार नाही. तुझं कुटुंब, मुलं मी समजतो. फक्त तुझ्या मनात थोडंसं स्थान हवं आहे, तो भावनिक आवाजात म्हणाला. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं आणि म्हणाले, हे स्थान नेहमी तुझं आहे आर्यन. तू गेलास तरी तुझ्या आठवणी माझ्यात जगेल. शेवटी तो जायला निघाला. तेव्हा दारात उभा राहून राहुल मला एक छोटीशी मिठी मारली. आमचे डोळे पाण्याने भरले होते. त्याने माझ्या कपाळावर एक दीर्घ किस केला आणि हळूच म्हणाला, मी तुझ्यावर प्रेम करतो सविता. नेहमी तो गेला आणि मी दार लावून रडले. खूप रडले. पण त्या रडण्यात दुःखासोबत एक गोड आठवण होती. आता आर्यन मुंबईला आहे. आमची चॅट अजूनही चालते. कधी कधी तू कशी आहेस असा मेसेज येतो. मी उत्तर देते. राहुलशी माझा संबंध पूर्वीसारखे चालतात. मी चांगली बायको आणि आई आहे. मुलांची काळजी घेते, घर सांभाळते. पण मनाच्या एका कोपऱ्यात आर्यन राहतो. त्याने दिलेलं प्रेम, ती ओढ, ती भावना, ती आजही माझ्या उबदार ठेवते. कधी कधी रात्री एकटी असते तेव्हा मी विचार करते, प्रेम वय बघत नाही, लग्न बघत नाही, फक्त हृदय बघतं. आर्यनने मला हे शिकवलं. मी त्याला कधी विसरणार नाही. ही होती माझी कथा. अपूर्ण, गुप्त पण खरी आणि भावनांनी भरलेली. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.